नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एकविरा देवीला सुमारे 301 किलोचा आंब्याचा आमशृंगार आणि 101 पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वटपौर्णिमा निमित्ताने आई भगवती एकविरा देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेतला. तसेच धुळे शहरासह जिल्ह्यात पाऊस जोरदार पडून बळीराजा सुखी समृद्ध होऊ दे अशी साकडे यावेळी आई एकविरा देवीला घालण्यात आली. देवपूर धुळे एकविरा देवी मंदिरात सालाबादप्रमाणे वटपौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे. वटपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आई भगवती 300 किलो आंब्याचा आरास करण्यात आलेला आहे आणि आजचा प्रसाद म्हणून भगवतीचा प्रसाद म्हणून सगळ्यांसाठी पुरणपोळी, आंब्याचा रस आणि मसाले भात असा प्रसाद ठेवण्यात आलेला आहे. 101 पुरणपोळीचा भोग आणि 300 किलो आंब्यांचा आरास. आज या वटपौर्णिमा निमित्ताने पालखी आणि आरती झाल्यावर आई भगवतीला साकडं टाकण्यात आलं की पावसाला उशीर झाला आहे आणि बळीराजाचं नुकसान होऊ नये म्हणून आई भगवतीला साकडं टाकलं की पावसाला सुरुवात करा आणि बळीराजाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. त्यानिमित्त बळीराजाचं कल्याण झालं तर जनतेचं कल्याण होईल असं साकडं टाकून आई भगवतीला चरणे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.